तर काय म्हणता मित्रांनो, आहे तुम्ही सर्व मजेत असेल? तर मग मी आलो डायरेक्ट यशच्या घरी. यशला उचलला आणि सीधा निघालो कॉलेजसाठी. चला म्हटलं गाडीत आलं आणि मग आलो कॉलेजमध्ये पोहोचलो. इकडे तर पूर्ण लाईन लागली होती, आम्ही लेट झालो आज. त्यानंतर आमची प्रॅक्टिस वगैरे झाली आणि थोड्या वेळात आम्ही आतमध्ये येऊन बसलो. तर काय भाई बहुत पछिना झाला. तर मग त्यानंतर क्लासमध्ये आलो डायरेक्ट. 10 मिनिटं नाही झाले भाई, क्लासमध्ये आलो तर आणि यायचे तमाशे चालू झाले. मग म्हणते मी पबजी चालू करतो म्हणते, तू पण चालू कर म्हणते. पण तिकडे सर येऊन शिकूनच राहिले, हे ना दिसत यायला. मग काय सर आले, मस्त लेक्चर वगैरे झाला अर्धा एक घंटा. मग म्हणाले सर की आज तुम्हाला लवकर सुट्टी देतो म्हणे, प्रेझेंट लावा म्हणे आणि चालले जा म्हणे घरी. मग त्यानंतर आम्ही जायच्या आधी म्हटलं बाहेर बसू, म्हटलं थोडीशी एडिटिंग करायची होती माझ्या मित्राला. तर मग ते एडिटिंग करत होता आणि मग आलो आम्ही डायरेक्ट पेट्रोल टाकायला. पेट्रोल वगैरे टाकला आणि मग सरळ निघालो बाई घरी जायसाठी. येतात आमची इच्छा झाली मग चहा प्यायची. म्हटलं चला म्हटलं मंगेशच्या दुकानात खापे चहा पिऊ म्हटलं. मग एक नंबर चहा वगैरे घेतला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर 1-1.5 घंटा थांबलो आणि तेवढा तर दद्दू दादाचा फोन आला की चल म्हणे खापे खेळायला जाऊन येऊ म्हणे आपण पटकन. मी म्हटलं काऊन? तर म्हणे 2-3 दिवसा आधी ऑर्डर दिला होता गोल्डन चेनच्या, मग ते घ्यायची होती आम्हाला. मग काय चुम्मेश्वरीला घेऊन आलो डायरेक्ट पेट्रोल पंपवर. मस्त पेट्रोल वगैरे टाकला आणि मग सरळ निघालो आम्ही गुपचूप खासाठी. कारण खापे खेळामध्ये आलो आणि कधी गुपचूप नाही खाल्ले तर असं काही होऊच नाही शकत. मग त्यानंतर गुपचूप वगैरे खाल्लं आम्ही आणि मग सरळ आलो घरी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की सांगा. असेच ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो घ्या करून बाय. तुम्ही फॉलो नाही करा, लवकर फॉलो करा, दाबा लवकर ते बटन फॉलोची.